सकाळपासून ज्योती नाराज होती. त्यामुळे तिची लहान जाऊ दीपाली म्हणाली की, ताई तुम्ही नाराज आहात म्हणून मला अजिबात चांगलं वाटत नाही. तुम्ही पण तुमच्या माहेरी जाऊन या. तेव्हा सासूबाई दीपालीला म्हणाल्या की, छोट्या सुनबाई तू तुझ्या माहेरी जाऊन या. मोठ्या सुनबाईने ज्योतीने कधीच रक्षाबंधन साजरा केला नाही. रक्षाबंधन सण काय असतो हे मोठ्या सुनबाईला माहीतच नाही आणि त्याचा आनंद एका बहिणीला किती असतो हे कधी तिने अनुभवलंच नाही. त्यामुळे सकाळपासून हिचा चेहरा पडला आहे, कारण ज्योतीचा कोणताच भाऊ नाही. त्यामुळे ज्योती माहेरी जाणार नाही. सासूचं बोलणं ऐकल्यावर ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू आले. हे सगळं ऐकल्यावर दीपालीला सुद्धा खूप दुःख झालं. ती तिच्या सासूला म्हणाली, आई तुम्ही असे कसे बोलू शकता? सासू म्हणाली की, दीपाली मी काही चुकीचं बोलत नाही. ज्योतीला कोणताच भाव नाही, त्यामुळे तिने पहिल्यापासूनच रक्षाबंधन सण साजरा केला नाही. तर मग हिला काय माहीत असणार की रक्षाबंधनाला किती आनंद होतो. ज्योतीचा एक मावस भाव होता, पण हिचं लग्न झाल्यापासून त्या लोकांनी हिच्यासोबतचं सगळं नातं तोडून टाकलं आहे. ज्योती रडू लागली. ज्योतीचा नवरा राजेश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता. नाहीतर अशा दुःखाच्या वेळेस तोच तिला आधार देत होता. दीपालीला तिच्या मोठ्या जावेबद्दल खूप वाईट वाटत होतं. तिला तिच्या मोठ्या जावेला सोडून माहेरी सुद्धा जावं वाटत नव्हतं. पण दीपालीच्या माहेरावरून वारंवार फोन येत होते. दीपालीला विचार आला होता की ज्योतीला तिच्या माहेरी घेऊन जावं, पण तिच्या डोक्यात दुसराच काहीतरी विचार आला आणि ती शांत बसली. तिने तिच्या मोठ्या दिराला म्हणजेच ज्योतीच्या नवऱ्याला फोन केला आणि ती त्यांना काहीतरी म्हणाली. त्यानंतर निवांतपणाने दीपाली तिच्या भावासोबत तिच्या माहेरी निघून गेली. सासरी एका तासानंतर ज्योती तिच्या खोलीतून बाहेर निघाली तर तिने पाहिलं की दीपाली कुठेच नव्हती. तर मग तिला कळाले की नक्कीच दीपाली तिच्या माहेरी गेली असेल. पण तिला वाईट वाटलं की दीपाली तिला विचारून माहेरी गेली नाही. दुपारची वेळ झाली होती. ज्योती किचनमध्ये जाऊन दुपारचा स्वयंपाक करू लागली. तेव्हा बाहेरून सासू तिला म्हणाली की, हे बघ ज्योती, आज रक्षाबंधनाचा सण आहे, त्यामुळे स्वयंपाकात काही गोड पदार्थ बनव. ज्योती विचार करते की या घरात तर कोणच रक्षाबंधन साजरा करणार नाही. नणंद पण सासरी येणार नाही आणि दीपाली पण तिच्या माहेरी निघून गेली आहे आणि माझा रक्षाबंधन दरवर्षी रडण्यातच जातो. तर मग गोड पदार्थ कोणासाठी बनवू? पण सासूबाई म्हणाल्या आहेत म्हणून ती सासूला विचारू लागली, सासूबाई तुम्हीच सांगा की कोणता गोड पदार्थ बनवू? तो पदार्थ मी बनवते. त्यानंतर सासू तिला म्हणाली की, हे बघ ज्योती, तू गुलाबजामुन बनव. सासूचं बोलणं ऐकून ज्योती किचनमध्ये निघून गेली. त्यानंतर ज्योतीने किचनमध्ये जाऊन जेवण बनवले. असं पण सासूबाईंनी जास्त काही बनवायला सांगितलं नव्हतं. त्यामुळे एका तासामध्ये तिने सगळा स्वयंपाक बनवला होता. जेवण बनवून झाल्यावर जशी ती किचनमधून बाहेर निघाली तर तिला हॉलमधून कोणाचा तरी आवाज येत होता. तिची सासू कोणाला तरी बोलत होती. ज्योती विचार करते, हे दुपारच्या वेळी कोण आले असेल आणि सासूबाईने घरी कोण पाहुणे येणार आहेत म्हणून मला का नाही सांगितलं? ती हॉलमध्ये जायला लागली, पण पाठीमागून कोणीतरी आलं आणि तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि ती व्यक्ती म्हणाली की, ओळख पाहू, मी कोण आहे? ज्योती एकदम हैराण झाली. तिला समजतच नव्हतं की तिच्या डोळ्यावर कोणी हात ठेवला आहे. काही सेकंदांनी त्या व्यक्तीने तिच्या डोळ्यावरील हात काढला. ज्योतीने पटकन पाठीमागे वळून पाहिलं
तर तिचा मावस भाऊ सोहम उभा होता. ज्योती सोहमला पाहून आश्चर्यचकित झाली. सोहमला पाहून ज्योती 2 पावले मागे गेली. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा मावस भाऊ तिच्या सासरी उभा आहे. सोहमला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू आले. सोहम ज्योतीच्या समोर आला आणि तिला प्रेमाने मिठीत घेत म्हणाला की, ज्योती कशी आहेस? तुला माझी आठवण येते का नाही? ज्योतीचा कंठ दाटला होता. ती जड आवाजात म्हणाली की, सोहम दादा, तुम्हाला मी कधी विसरू शकते का? मी खूप वर्षापासून विचार करत होते की माझा भाऊ मला महागारी कधी मिळणार आहे, परंतु तू तर माझ्यावर नाराज होता. बोलता बोलता ज्योती रडू लागली. सोहम तिचे डोळे पुसत म्हणाला की, अगं वेडी, मी तुला कधी विसरू शकतो का? पण तुला भेटण्याचा एक सुद्धा मौका भेटत नव्हता. मी खूप वेळा प्रयत्न केला तुला भेटण्यासाठी, परंतु बाबांमुळे मी शांत होतो. पण जेव्हा आज तुझ्या नवऱ्याचा मला फोन आला तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही. ज्योतीला हे सगळे ऐकून आश्चर्य वाटले. त्यानंतर समोरून तिचा नवरा राजेशचा आवाज आला आणि तो तिला म्हणाला की, इथेच उभा राहून तुझ्या भावासोबत बोलत बसणार आहे का? त्याला चहा पाण्याचा काही विचारणार नाही का? शिवाय तुझा भाव एवढ्या लांबून आला आहे. ज्योतीला घरात काय चाललं आहे हे समजतच नव्हतं. ज्योती कोणताही प्रश्न न विचारता किचनमध्ये निघून गेली आणि तिने चहा नाश्त्याची तयारी केली. त्यानंतर तिने सोहमला राखी बांधण्याची व्यवस्था केली. गिफ्टमध्ये सोहम ज्योतीसाठी एक साडी आणि सोन्याचा नेकलेस घेऊन आला होता आणि ज्योतीसाठी हेच गिफ्ट योग्य होतं की तिचा भाऊ खूप वर्षानंतर तिच्याकडे रक्षाबंधनाला आला होता. ज्योतीचा कोणता सक्का भाऊ नव्हता. ती तिच्या मावस भावाला लहानपणापासून प्रेम करत होती. त्या दोघांना एकमेकांसोबत कधीच रक्षाबंधन साजरा करता आला नाही, पण दर रक्षाबंधनाला ज्योती त्याला राखी पाठवून देत होती. कारण ज्योती आणि सोहम वेगवेगळ्या शहरात राहत होते. हळूहळू ज्योती आणि सोहम मोठे होऊ लागले. ज्योती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच कॉलेजमध्ये राजेश पण शिकत होता. हळूहळू ज्योती आणि राजेशमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण ज्योतीने राजेशचं नातं ज्योतिषच्या मावशीला आणि मावशीच्या नवऱ्याला म्हणजेच काकाला हे मान्य नव्हतं. काकाने ज्योतीला धमकी दिली होती की जर तू लग्न राजेश सोबत केलं तर तुझा आणि आमचा संबंध संपला. सुरुवातीला ज्योतीला वाटलं की काकाचा राग काही दिवसच राहील, त्यामुळे तिने राजेश सोबत लग्न केलं. बघता बघता ज्योती आणि राजेशच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले, तरी पण त्या दोघांचं नातं तिच्या मावशीने आणि काकाने स्वीकारले नव्हते. या चक्करमध्ये ज्योती आणि सोहम या बहीण भावाचं नातं मागे पडलं होतं. ज्योतीला वाटत होतं की राजेश आणि तिच्या नात्यामुळे तिचा भाऊ पण तिच्यावर नाराज आहे, पण सोहम पण काही करू शकत नव्हता कारण तो मेडिकलचा कोर्स पूर्ण करत होता आणि गेल्या 2 वर्षापूर्वी सोहमला नोकरी लागून तो दुसऱ्या शहरात गेला होता. आणि सोहमला या गोष्टीची भीती वाटत होती की जर त्याने ज्योतीसोबत संपर्क केला तर त्याच्या वडिलांना कळाले तर त्याचे वडील त्याच्यावर नाराज होतील. आणि सोहम खूप आज्ञाधारक मुलगा होता, त्यामुळे तो वडिलांचं म्हणणं नेहमी ऐकत होता. त्यामुळे तो वडिलांसाठी एवढ्या वर्ष शांत होता. दीपालीला ज्योतीसोबत बोलता बोलता कळाले होते की ज्योती तिच्या मावस भावावर खूप प्रेम करते. ती नेहमी तिच्या भावाबद्दल काही गोष्टी तिला सांगत होती आणि आज रक्षाबंधना दिवशी दीपालीला तिच्या मोठ्या जावेचा उदास चेहरा बघवत नाही. त्यामुळे तिने प्लॅन करून
तिच्या मोठ्या दिराला फोन केला. दीपालीने फोनवर तिच्या मोठ्या दिराला सांगितलं होतं की एकदा सोहमला फोन करून घरी बोलवा. राजेशला पण दीपालीचं बोलणं पटलं होतं आणि तो पण दीपालीची साथ देत होता. जसं राजेशने फोन करून सोहमला सांगितलं तसा सोहम इमर्जन्सीमध्ये तिकीट घेऊन ज्योतीकडे आला होता. दीपालीने ज्योतीच्या आईकडून सोहमचा नंबर मिळवला होता आणि तोच नंबर तिने राजेशला पाठवला होता. त्यामुळे सोहम पण स्वतःला रोखू शकला नाही आणि तो पण बहिणीला भेटण्यासाठी लगेच निघून आला. सोहम विचार करतो की तिच्यावर त्याच्या वडिलांचे जे विचार आहेत ते वडिलांचे विचार आहेत. वडिलांच्या विचारामुळे त्याला बहीण भावाचं नातं खराब करायचं नव्हतं. ज्योतीने सोहम हा तिचा भाव आहे असं लहानपणापासूनच विचार केला होता. पण जेव्हा सोहम आणि ज्योतीमध्ये दुरी निर्माण झाली तेव्हापासून ज्योतीला खूप एकटे वाटत होतं. भावाची जागा कोणी भरून काढण्यासाठी तिच्या आयुष्यात दुसरं कोणीच नव्हतं. लहान जावेमुळे ज्योतीला तिचा मावस भाव नंतर मिळाला होता. ज्योतीने लगेच दीपालीला फोन केला आणि तिला धन्यवाद म्हणाली. आज मोठी जाऊबाई आणि लहान जाऊमध्ये यामध्ये खूप गोडपणा आला होता. कारण लहान जावेमुळे मोठ्या जावेला आनंद झाला होता. दीपाली ज्योतीला म्हणाली की ताई, तुम्ही जर रक्षाबंधनाच्या दिवशी उदास असल्यावर तर मी माझ्या माहेरी कशी जाऊ शकते? मी आनंदाने माहेरी येऊ शकत नाही. माझं मन त्या गोष्टीला तयार नव्हतं. आणि हो ताई, माझ्या डोक्यात तुम्हाला माझ्या माहेरी घेऊन जाण्याचा विचार आला होता. पण माझ्या डोक्यात दुसरंच काहीतरी आलं. कारण मी विचार केला की जर तुम्हाला राखीच बांधायची असती तर तुम्ही ती राखी कोणाला सुद्धा बांधू शकत होता. पण ताई, तुम्हाला सुद्धा आपलेपणाचे आणि भावनात्मक नातं पाहिजे होतं आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या मावस भावाकडून मिळणार होतं. त्यामुळे मी तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न माझा यशस्वी सुद्धा झाला आहे. ज्योती म्हणाली की धन्यवाद दीपाली, तू माझ्या आनंदाचा विचार केला. आजकाल या जगात सगळे आपलाच विचार करत आहेत, पण तू खूप चांगली आहेस. तू तुझ्या मोठ्या जावच्या मनाचा विचार केला आहे. थोड्या वेळ बोलून ज्योतीने फोन ठेवून दिला. ज्योतीची सासू पण ज्योतीला आनंदी पाहून खूप खुश होती. त्या म्हणाल्या, ज्योती, जे काम मी करायचं असतं ते काम माझ्या छोट्या सुनबाईने करून दाखवलं. मी पण तुझ्या मनाचा विचार करायला पाहिजे होता की तुला रक्षाबंधन दिवशी किती एकटं वाटत होतं. काहीतरी कारण सांगून मी तुझ्या भावाला तुझ्याकडे बोलवायचं असतं. ज्योती म्हणाली, आई, काही हरकत नाही. आपल्या नशिबात जे लिहिलं आहे तेच घडत असतं. मला या गोष्टीचा आनंद आहे की माझा भाऊ आता माझ्यासोबत आहे. सोहम पण तिथेच उभा होता. तो ज्योतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला की तू माझी एकुलती एक बहीण आहेस. कारण मला पण कोणतीच बहीण नाही. मी पण तुला माझ्या सख्या बहिणीसारखं प्रेम देतो. असं म्हणून सोहम तिला मस्तीमध्ये तिची केसे ओढू लागला आणि ज्योती पण लहान मुलीसारखी सोहमच्या पाठीमागे पळू लागले. ते दोघं घरभर मस्ती करत पळत होते. असं वाटत होते की ते दोघे अजून बालपण जगत आहेत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.